मी तुम्हाला ना एका आजीची गोष्ट सांगून दाखवणार आहे। एक आजी राहती, तिनं केस जाळीत राहती आणि तिकडून एक उंदीर येतो। तो उंदीर म्हणतो, आजीबाई तू केस कोण जाळती? ती आजी म्हणती, माझं लाकडं नाही। मग तो जंगलात जातो आणि तो लाकडं आणून देतो। मग तो आजीबाईच्या पोळीवर बसतो। मग ती आजी म्हणती, उठ माझ्या पोळीवरून। मग तो म्हणतो, मी जंगलातून लाकडं आणून देत, तू मला एवढीशी पोळी नाही देऊ शकत। मग ती आजी त्याला पोळी देऊन देते आणि मग तो उंदीर पुढे जातो। दोन पोरं ना मटक्यातनं चटणी खात राहत्या आणि मग तो म्हणतो, तुम्हाला पोळी नाही का? आणि मग तो उंदीर त्यांना पोळी देऊन देतो आणि तो मटक्यावर बसतो आणि मग ते म्हणते, उठ आमच्या मटक्यावरून। आणि मग तो म्हणतो, मी जंगलात गेलो, जंगलातून आजीबाई लाकडं आणून दिले, लाकडं मी आजीबाई दिले, आजीबाई मला पोळी दिली, मी पोळी तुम्हाला दिली, तुम्ही मला एवढं मटकं देऊ नाही शकत। आणि मग तो पुढे जातो आणि एक म्हैसवाला ना गड्ड्यातनं दूध काढीत राहतो आणि तो म्हणतो, तो असं मटकं नाही का? आणि मग तो ना त्या म्हैसवाल्याला मडकं देतो आणि मग तो त्याच्या म्हैसवर बसतो। तो म्हणतो उठ माझ्या म्हैसवरून। तो म्हणतो, मी जंगलात गेलो, जंगलातून लाकडं आणले, आजीबाई दिले, आजीबाई मला पोळी दिली, मी पोळी एका पोरांना दिली, पोरांनी मला मटकं दिलं, मग त्यांना मला म्हैस दे, तुम्हाला एवढीशी म्हैस नाही देऊ शकत। आणि मग तो त्यांना म्हैस देतो आणि एक राजा ना त्याच्या राणी राहती ना, तो ना राणी घेऊन उखण मारत राहतो। तर तो म्हणतो, तुझा म्हैस नाही का? तो म्हणतो नाही। तो त्याला म्हैस देतो आणि मग तो म्हणतो उठ माझ्या राणीजवळून। आणि मग तो म्हणतो, मी जंगलात गेलो, जंगलातून आजीबाईला लाकडं आणून दिलं, लाकडं मी आजीबाईला दिले, आजीबाई मला पोळी दिली, पोळी मी पोरांना दिली, पोरांना मला मडकं दिलं, मडकं मी म्हैसवाल्याला दिली, म्हैसवाला मला म्हैस दिली, मी तुला म्हैस दिली, तुम्हाला एवढीशी राणी नाही देऊ शकत। आणि मग तो राणी देतो आणि मग तो ना एका दिवशी राणी म्हणतो, थंड पाणी आणतो, ती राणी गरम पाणी आणते आणि त्याच्या अंगावर टाकून देते आणि तो मरून जातो।